सोलापुरातील श्री सिद्धेश्वर तलावातल्या जलप्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा गांभीर्यानं समोर आलाय. कारण ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे इथे शेकडो मासे मृत्युमुखी पडल्याची घटना समोर आली आहे. सकाळच्या सुमारास अनेक मासे प्राणवायूसाठी तडफडताना काही स्थानिकांना दिसले, तर काही मासे थेट मृतावस्थेत पाण्यावर तरंगताना सापडले. तलावातील पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी पालिकेकडून लाखो रुपये खर्च करून एरिएटर बसवले होते. रसायनांचा सुद्धा वापर करण्यात आला होता, जेणेकरून माशांचं आरोग्य नीट राहील आणि पाण्याचा दर्जाही नीट राहील. मात्र त्यानंतर सुद्धा मासे मृत्युमुखी पडण्याच्या घटना थांबलेल्या नाहीत. वारंवार होणाऱ्या प्रकारामुळे महापालिकेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कायमस्वरूपी तोडगा यावर काढावा अशी मागणी नागरिक करतात. या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांनी. सोलापूरचा हा सिद्धेश्वर मंदिर परिसर जर प्राथमिकदृष्ट्या जर पाहायचा म्हणला तर सुंदर असा हा नेत्रदीपक डोळ्याचा पारणं फेडणारा हा परिसर आहे. परंतु भीषण वास्तव मात्र काहीसं जे आहे ते वेगळं आहे की या परिसरात जे आहेत ते हजारो मासे जे आहेत तो त्यांचा जीव तोडताना, दम तोडताना जे आहेत ते आपण पाहिले. त्याचबरोबर हे सर्व मासे जे आहेत ते आता ऑक्सिजन विना जे आहेत ते मृत पडलेले आहेत. साधारणतः स्मार्ट सिटीच्या खर्चातून करोडो रुपये खर्च करून या मंदिर परिसरातील जे आहे ते सुशोभीकरण केलं होतं. आता नुकताच जो आहे तो महापालिकेनं जिल्हा नियोजन समितीच्या फंडातून जे आहे ते करोडो रुपयाची जी निधी आहे ती तरतूद केलेली आहे. हा समोर जो कारंजासारखा दिसतो हा वॉटर एरेटर आहे की साधारणतः याचं काम जे आहे ते ऑक्सिजनची जी पातळी आहे किंवा ऑक्सिजनची जी लेवल आहे ही वाढवण्यासाठी हा वॉटर एरेटर काम करतो. परंतु हे सगळे महानगरपालिकेचे जे प्रयोग आहेत हे अयशस्वी होतानाचं चित्र जे आहे ते दिसत आहे. कारण यावरती मार्ग जो आहे तो निघाला नाही. कारण गेल्या अनेक वर्षांपासून जे आहेत ते जे जलचर प्राणी आहेत या काठचे या तलावातले असतील किंवा तलावाकाठचे जे जलचर प्राणी आहेत ते मृत पावताना जे आहेत ते दिसून येतात. आणि ही परिस्थिती जी आहे ती अत्यंत भीषण आहे. कारण लाखो करोडो रुपये खर्च करून जर ही परिस्थिती असेल तर महापालिका प्रशासन असेल किंवा मंदिर समिती संस्थान असेल किंवा शासकीय अन्य ज्या काही प्रदूषण महामंडळ असेल, प्रदूषण विभाग असेल, या हे सर्व विभाग जे आहेत ते काय करतायत असा जो प्रश्न आहे ना तो विचार असा वाटतं. याच पद्धतीने जे ते अनेक प्रश्न जे आहेत ते आता उभे राहतात की महापालिका प्रशासन असेल, मंदिर परिसर प्रशासन असेल, त्याचबरोबर जे आहे की प्रदूषण महामंडळ असेल, अन्य राजकीय परिस्थिती असेल, की ह्या सगळ्याला नेमकं जबाबदार कोण आहे. एक सुजाण नागरिक म्हणून जो आहे तो हा प्रश्न पडतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट चंदन सह सौरभ वाघमारे, NDTV मराठी, सोलापूर.